जे असे नराधम असतात की मुलींवर अत्याचार करून तिचा मर्डर करतात। आणि हिचं वयच किती होतं, 31 वर्षे। 31 वर्षाचं तिचं म्हणजे MBBS झालं आणि PGचं म्हणजे सेकंड इयरचं वर्ष चालू तिचं प्रॅक्टिसचं। आणि प्रॅक्टिसमध्ये ह्या ज्युनियर डॉक्टरची म्हणजे ड्युटीमध्ये हिच्यासोबत असं निर्घृण कृत्य होऊन तिचा मर्डर होतं। महिला सुरक्षित कुठे आहे? म्हणजे सर्व देशामध्ये ज्याही नराधमाने त्या महिलेवर अत्याचार केला किंवा तिच्यावर रेप केला आणि तिला मारून टाकलं, त्यांना लगेचच्या लगेच शिक्षा होती। फक्त आपलाच असा देश आहे की तिथे एवढी तर अवस्था बेकार बिचारीची। तिच्या ओठ तिचे म्हणजे त्यांनी ओठातून रक्त पूर्ण ओठ हे झाले, त्याचे फोटो जर बघताल तर असं अक्षरशः अंगावर काटा येऊन अशा नराधमाला रोडवर मारलं पाहिजे। आणि डोळ्यातून रक्त, तिचा चष्मा घालत होती। तर तो संजय नावाचा आरोपी तो बॉक्सर असल्यामुळे त्यांनी तिच्या डोळ्यावर वार केला, तर डोळ्यातून ते काच तिच्या डोळ्यात घुसले। म्हणजे तिने खूप त्याच्यासोबत झटापट केली किंवा विरोध केला त्याला खूप, म्हणजे तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त। आज हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण आज सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या दवाखाने बंद आहेत। कशामुळे? तर कोलकात्यामध्ये एक ज्युनियर डॉक्टर होती, तर तिची निर्घृण हत्या करून तिच्यासोबत भयानक असं कृत्य करून तिच्यावर रेप करून तिचा मर्डर करण्यात आला। आणि हे कसं केलं आणि कोणी केलं आणि तो आरोपी सापडला। आणि नेहमी तुम्ही सर्वजण म्हणतात मुलींनी व्यवस्थित राहावं, तिने व्यवस्थित कपडे घालावे किंवा ती बाहेर तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली ती म्हणून तिच्यासोबत रेप झाला, किंवा ती छोटे कपडे घातले होते म्हणून तिच्यासोबत झाला। या डॉक्टरनी तर नाही छोटे कपडे घातले, नाही बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, नाही मंदिरात गेली, नाही कुठे गेली। ही 24 तास ड्युटी म्हणजे ड्युटी करून जेही तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट पेशंट होते त्यांची सेवा करण्यासाठी ही डॉक्टर म्हणजे तिची रात्रीची नाईट शिफ्ट होती। आणि नाईट ड्युटी असल्यामुळे ती रात्री 11 वाजता तिच्या आईसोबत फोनवर बोलली। म्हणजे तुम्हाला 9 ऑगस्टची तिची म्हणजे 8 ते 9 ऑगस्टमध्ये काय झालं, कसं झालं ते सर्व मी तुम्हाला सांगते। म्हणजे रात्री 8 ऑगस्टला रात्री तिने 11 वाजता तिच्या आईला बोलली, आईसोबत गप्पा गोष्टी केल्या। आणि त्याच्यानंतर 9 ऑगस्टला रात्रीच्या 2 वाजता ती म्हणजे तिचे कामं वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी तिच्यासोबत जे ज्युनियर डॉक्टर होते ज्यांची ड्युटी होती 4 डॉक्टर, तर त्यांच्यासोबत तिने जेवण केलं। आणि जेवण केल्याच्या नंतर 3च्या सुमारास तिला आराम करायचा होता, तर आराम करण्यासाठी ती तिथेच मेडिकल कॉलेजमध्येच ज्या हॉस्पिटल RG कार ह्या हॉस्पिटलमध्येच ती 3ऱ्या माळ्यावर म्हणजे 3ऱ्या मजल्यावर जिथं सेमिरा हॉल म्हणून होता त्या हॉलमध्ये विश्रांती करण्यासाठी गेली। आणि तिची शेवटची विश्रांती झाली असं म्हणावं लागेल। ती तिथे आराम करण्यासाठी गेली आणि तिथेच संजय रॉय नावाचा आरोपी हा म्हणजे काय करतो, कसा आला आणि काय घटना काय, तर संजय रॉय हा पोलिसांसाठी व्हॉलेंटियर म्हणून काम करत होता। तर तो त्या हॉस्पिटलमध्ये सर्व काम पाहत होता। तिथे एक पोलीस चौकी होती, त्या पोलीस चौकीमधील सर्व अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांचे काही कामं असतील तर तो हा काम करायचा। आणि त्याबरोबरच जे दलाल म्हणतात ना, जे पेशंट ॲडमिट करायचं किंवा ज्यांचं आता सरकारी दवाखाना म्हणल्याच्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल तर त्यांचे पेशंट ॲडमिट करणं किंवा आणि त्या गोरगरिबा पेशंट करून पैसे घेणं, हे असं काम करणारा हा संजय रॉय नावाचा तिथेच हॉस्पिटलमध्येच म्हणजे काम करत होता। आणि त्याला सर्व माहिती असायचा कोणत्या डॉक्टरची आज ड्युटी आहे, नाईट शिफ्ट कोणाची काय। तर त्याने तिथे एक पेशंट होता त्याचा, तर त्याला भेटाय म्हणून गेला आणि त्या पेशंटची म्हणजे त्याला डिस्चार्ज वगैरे झाला। आणि दुसरा एक पेशंट होता, तर त्या पेशंटचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं, त्याच्यासोबत बोलला वगैरे। आणि हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन त्यांनी दारू पिली आणि दारू पिऊन आल्याच्या नंतर त्यांनी
घाण घाण व्हिडिओ पाहिले त्याच्या मोबाईलमध्ये आणि ते व्हिडिओ पाहून वर 3ऱ्या मजल्यावर गेला आणि जिथे ही महिला डॉक्टर, ज्युनियर डॉक्टर जी ड्युटी करून आराम करण्यासाठी गेलेली असताना तिथेही ती सुरक्षित नव्हती आणि ह्या नराधमाने तिथे जाऊन तिच्यासोबत जे घाण कृत्य केलं तर अक्षरशः तिचे ओठ म्हणजे असे त्याने तिच्या म्हणजे तो बॉक्सर होता तो ओठावर एवढे मार केला तिच्या तोंडावर, कारण की ती ओरडू नये म्हणून तोंड दाबलं. त्याच्यानंतर तिच्या डोळ्यावर चष्मा होता, म्हणजे तर ते चष्मा त्याने म्हणजे तो बॉक्सर असल्यामुळं चष्मा त्याने फोडला. आता त्या चष्म्याचे काच तिच्या डोळ्यामध्ये गेले. विचार करा, आपल्या डोळ्यामध्ये कचरा जरी गेला तरी आपलं काळीज कसं होतं, आणि तिच्या अक्षरशः ते डोळ्यामध्ये तिचे काच गेले आणि त्यातून डोळ्यातून रक्त, तिच्या ओठातून रक्त, आणि तेवढंही करून ती त्याच्यासोबत लढत होती, झुंजत होती. आणि तर त्याने तिच्या मानेवर वार केला आणि मानेचं पण हाड म्हणजे ते मणका त्याने फ्रॅक्चर केला. आणि त्याच्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सुद्धा त्याने खूप म्हणजे जखमा केल्या आणि तिच्या बोट मोडले आणि भरपूर असे म्हणजे तो बॉक्सर असल्यामुळे तिला खूप बेदम मारलं आणि त्याच्यानंतर तिच्यासोबत ते भयानक असं कृत्य केलं. आणि ते कृत्य त्याने कधी केलं त्या नराधमाने त्यालाच माहिती आहे, कारण की ती बेशुद्ध अवस्थेत केलं का तिचा जीव गेल्याच्या नंतर केलं. अशा ह्या नालायक माणसाने म्हणजे तिच्यासोबत केलं. आणि तिचा म्हणजे डॉक्टर, ती पेशंटचे उपचार करणारी आणि तिच्या आईवडिलांना ती एकुलती एक होती, नाही मुलगा नाही दुसरी कोणी मुलगी. आणि वडील बिचारे म्हणजे किती स्वप्न असते, मुलीचं MBBS कंप्लीट झालं आणि ती PG करण्यासाठी 2nd इयरला तिथं प्रॅक्टिस करत होती आणि प्रॅक्टिसमध्ये तिच्यासोबत हे असं कृत्य झालं. त्या आईवडिलाच्या मनावर कायच होत असेल. आणि ह्या नराधमाला ऑलरेडी म्हणजे त्याचा असं बॅकग्राऊंड आहे की तो इतका म्हणजे नीच माणूस आहे की घरी त्याची म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड म्हणताल तर त्याची पत्नी पहिली त्याला सोडून गेलेली आणि दुसरी जी पत्नी होती ती पण कॅन्सरच्या हिने मरण पावलेली आणि घरी त्याची आई एक होती, वडील तर नाहीत त्याला. आणि एवढं असताना ह्या नालायक माणसाने म्हणजे त्या नराधमाने त्याला सर्व माहिती होती कोणत्या डॉक्टरची ड्युटी होती, काय होती. त्याने हे कृत्य केलं आणि तिथून 4:37 बाहेर पडला त्या सेमिनार रूमच्या. आणि त्या रूमच्या बाहेर पडताना त्याने रुमाल वगैरे तोंडाला पॅक बांधून होता, म्हणजे त्याचा चेहरा काही दिसला नाही कॅमेऱ्यामध्ये पण. फक्त जाताना त्याच्याकडं जे ब्ल्यूटूथ होतं ते कॅमेऱ्यातून दिसलं आणि तिच्या तिथं त्यांची म्हणजे झटापट झाली त्या ठिकाणी त्याचं एक ब्ल्यूटूथ तिथं पडलं होतं. तर त्या ब्ल्यूटूथच्या साहाय्याने कोलकाता पोलिसांनी म्हणजे खूप शोध घेतला. तिथं जेवढ्यांची नाईट शिफ्ट होती, ड्युटी होती, तेवढ्यांना पाहिलं आणि कोण कोण कॅमेऱ्यात आलं वगैरे. आणि हा नराधम असं हे कृत्य करून तिथेच पोलिसांचं जे बॅरेक असते, चौकी, तर त्या बॅरेकमध्ये जाऊन स्वतःचे म्हणजे कपडे वगैरे त्याने म्हणजे जे रक्ताने भरले होते ते धुवून वगैरे करून झोपी गेला मस्त. आणि मग त्याला तिथून म्हणजे पाहिलं कॅमेऱ्यातून आणि तिथं गेल्याच्या नंतर जे सोबत पोलीस कर्मचारी होते त्यांनी ते ब्ल्यूटूथ प्रत्येकाच्या चेक करत होते. तर याच्या मोबाईलला ते कनेक्ट झालं ब्ल्यूटूथ. जसं कनेक्ट झालं तसं त्याला धरलं तर त्याचे कपडे वगैरे धुतलेले होते, फक्त त्याचा होता तो शूज आणि त्या शूजवर पण रक्त होतं. तर त्या शूजचं रक्त त्यांनी मग ते फॉरेन्सिक लॅबला पाठवलं आणि त्याच्यानंतर त्याला पकडून नेल्याच्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. पण गुन्हा कबूल जरी केला तरी आपल्या म्हणजे जे महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत ज्यांनीही महिलेवर बलात्कार केला, तिचा खून केला, अशांना म्हणजे आपण त्यांच्यासाठी कॅन्डल मार्च काढतो आणि मोर्चे काढतो, भरपूर असं करतो. पण याला अशा ह्या नराधमांना लगेचच्या लगेच जसं की अफगाणिस्तानमध्ये लगेच त्यांना शूट केलं जातं किंवा चीनमध्ये त्यांना फाशी देतली जाते 7 ते 8 दिवसामध्ये. तसं असा जर नियम असेल, असा जर कायदा असेल तर मला तरी वाटणार आहे कोणी हा
गुन्हा असा करणार नाही. कारण की जी डॉक्टर स्वतःचे म्हणजे किती आईवडील त्या मुलीसाठी किती कष्ट करतात आणि तिला कष्ट करून शिकवणार, MBBS करणार, डॉक्टर होणार आणि ती डॉक्टर ड्युटी करण्याच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित जर नसेल तर ह्या देशातली कोणती महिला सुरक्षित आहे. आणि अशा ह्या घटना होऊ नये म्हणून खरंच कायद्यामध्ये खरं बदल झाला पाहिजे आणि ह्या नराधमाला शिक्षाही झालीच पाहिजे. तुम्ही पण सांगा, म्हणजे नेमकं या कमेंटमध्ये सांगू शकता या नराधमाला कशी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे हे ज्या नराधमाने केलं तर अशा घटना घडू नये म्हणून खरंच कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि अशा नराधमाला लगेचच्या लगेच शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ह्या नराधमाला शिक्षा होण्यासाठीच महाराष्ट्रामधील आज सर्व दवाखाने बंद आहेत. फक्त इमर्जन्सी वार्ड किंवा प्रसूती महिला असेच पेशंट घेतल्या जाणार आहेत आणि सर्व ठिकाणी त्या महिलेसाठी मोर्चे वगैरे निघत आहेत. तर त्या ज्युनियर डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी आपणही थोडीशी मदत करूया आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि म्हणजे अशी घटना घडू नये यासाठी जेवढेही तुमच्याकडून त्या महिलेला म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली तर आहेच, पण तिच्या आत्म्याला तेव्हा शांती भेटेल जेव्हा या नराधमाला शिक्षा होईल. आणि तिचे आईवडील तर बिचारे खूप म्हणजे गरीब परिस्थितीमधून मुलीला शिकवलं. तिचे वडील टेलर आहेत आणि एकुलती एक मुलगी पहा तिच्या आईवडिलाच्या मनावर काय घडत असेल. आपल्या एवढं विचार येते, आपण एवढे असून तिची तशी निर्गुण हत्या केली. त्या घटनेने आपल्यासुद्धा अंगावर असा काटा उठतोय. तर तिच्या आईची आणि वडिलांची परिस्थिती कशी असेल. एकुलती एक मुलगी, ती पण डॉक्टर झालेली आणि ती नाही तर कुठे फिरायला गेली, नाही कुठे काय, ड्युटीच्या ठिकाणी तिच्यावर असा रेप होऊन तिचा खून होतो म्हटल्याच्यानंतर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा घटना घडू नये म्हणून खरंच कायद्यामध्ये बदल हा झालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.